आता धावा घेतलाय तो म्हणजेच स्वर्गीय कबीर निर्मल पाटील स्मृती चषकामध्ये त्या ठिकाणी नाईट फॉर्मॅट मध्ये आता त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। खरं तर कम्प्युटर माइंड ज्यांच्या कम्प्युटर मेमरी मध्ये अनेक साऱ्या क्रिकेटच्या घडामोडी या त्याने स्टोरेज करून ठेवल्यात। कधी कधी आम्हालाही विचार पडतो की सुभाष धुमाल आणि सिद्दीक भाबे सर यांच्या माइंड मध्ये हार्ड डिस्क तरी कोणती आहे, देवाने काय असं त्यांना स्पेशल दिलंय की एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माइंड मध्ये राहतात। त्याच्यामुळे कम्प्युटर माइंड तुम्हाला या कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। शेवटची मॅच मित्रांनो आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत, ज्या ठिकाणी आता सध्या तरी आपल्याला वेल कमी पडेल, त्याच्यामुळे टेबल टॉप 8 ची जी मॅच होती ती आपण खरं तर या सामन्यामधून जो विन होईल तो श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा या टीम सोबत खेळवणार होतो, परंतु आता वेलेच्या अभावाने ती मॅच कधी खेळवणार आहोत ती तुम्हाला मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना मिळेल। मैदानाच्या आतमध्ये नंदन पाटील आणि कामेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते करिश्मा ते बॉलिंग ट्रॅक वरती। पहिलाच बॉल अगदी रिव्हर्सच्या अंदाजाने त्याचा पॅटर्न स्ट्रोक इथं लावत असताना आणि नंदन पाटीलला का म्हटलं जातं की रिंग का किंग हे ते दाखवत असताना त्यांच्या माध्यमातून पहिला चौकार। TDPL मध्ये खरं तर हा खेळाडू अगदी गाजताना तुम्हाला पाहायला मिळाला। रिंग का किंग अनेक वेळा त्याची चर्चा झाली, पॉवर प्ले स्पेशलिस्ट जो बॉलर असतो त्याला तो मागडा ठरवत असतो ना, तेच केलंय। यावेळेला दुसरा बॉल ऑन साइडला हुक करत असताना बॉडी लेंथ वरती हा बॉल होता, परंतु सरळ बॅट वरती घेत असताना आधी चौकार आणि त्याच्यानंतर हा षटकार ठोकत असताना प्रस्थापित करत असताना करिश मात्रेच्या विरोधात। दोन मॅच मध्ये करिश मात्रे समोर दोन दिग्गज खेळाडू आले। एक दिग्गज खेळाडूला त्यांनी मात दिली, जरूर त्याच्या विरोधात 2 फटके, परंतु त्यांनीही पलटवार केला। मागच्या मॅच मध्ये तुम्हाला प्रितेश पाटील त्याच्या विरोधात पाहायला मिळाला, परंतु आता करिश मात्रेच्या विरोधात कोण आहे तर नंदन पाटील, ज्याची खेळी पाहण्याजोगी असते। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तब्बल 2 बॉलवरती 10 धावसंख्या त्यांनी या मॅच मध्ये जोडलेल्या आहेत। 10 धावा टीमच्या टोटल मध्ये ही मॅच क्रमांक तुम्हाला पाहायला मिळते। खरं तर आजच्या दिवसातली शेवटची ओव्हर द विकेटने आता बॉल चांगला खोलवर टप्प्याचा खाली राहिला। खरं तर बॉल अगदी बॅटच्या स्विंग पासून थोडासा दूर ठेवला। एक अनुभव जेव्हा तुमच्यामध्ये येतो ना, तेव्हा तुम्ही अनुभवाच्या जोरावरती अनेक साऱ्या गोष्टींना मात देऊ शकता। असं म्हटलं जातं ना की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर। ओव्हर द विकेटने ऑन साइडला जास्त ताकद लावता आली नाहीये। अंपायर जरूर त्या ठिकाणी होते, त्यांना थोडंसं बाजूला जावं लागलं कारण त्यांच्या जवळून हा बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये। मिळतीये सिंगल नंदन पाटीलला, डॉट बॉल नंतर सिंगल, टीमची धावसंख्या 11। या षटकामधले 4 बॉल समाप्त झालेले आहेत आणि सध्या तरी बॅटिंग करत असताना 11 धावा टीमच्या टोटल मध्ये आहेत बंद्रा मारुती काल्हेरच्या। कामेश पाटील आता ऑन द स्ट्राइक। सुरुवातीलाच खूप चांगली कामगिरी राहिली आहे नंदन पाटीलची, कारण सुरुवात चांगली झाली आहे। 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले होते, त्या अनुमानाने स्ट्राइक रोटेट कामेश कडे स्ट्राइक। रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा गॅप मध्ये चालला परफेक्टली, परंतु फिल्डर ॲक्युरेटली पोहोचल्यात। सर्कल मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे। माहिती की पॉइंट, थर्ड मॅन, फायनल एक एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये डीप मिड शॉट मिड ऑफ, त्याच्यानंतर मिड ऑन हे खेळाडू असतात ना, ते खेळाडू क्विक ऍक्शन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असतात आणि त्यांना ती क्विक ऍक्शन ही करावी लागते। तेच केलं गेलं, बॉल अडवला गेलाय। ओव्हर द विकेट खोलवर टप्पाचा बॉल बघितलं तर अगदी यॉर्कर पद्धतीचा त्यांना सन्मान देत असताना अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती। 2 मोठे फटके आले, त्याच्यानंतर कंट्रोल झाला, नंदनला थोडंसं शांत ठेवलं गेलं करिश मात्रेने। अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11 बिनगडी बाद। 13 धावा 13 धावा टीमच्या टोटल मध्ये। सध्या तरी SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण तुमच्या घराघरात प्रसारित केले जाते। मी कौतुक करेन त्यांची अपडेटिंग, कौतुक करेन त्यांची कॅमेरा वर्किंग, कौतुक करेन प्रत्येक चार्ट वरती असणारी त्यांची नजर। मग तो कोणताही प्रेक्षक वर्ग असो, त्यांच्या चार्टला रिस्पॉन्स देणं ही SK एंटरटेनमेंटची खास खासियत राहिली आहे। स्पेशली या स्पर्धेमध्ये त्यांची कॅमेरा वर्किंग बघितली गेली तर ते 3 कॅमेरासह हे थेट प्रक्षेपण आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये एक मिनी कॅमेरा आहे जो कॉमेंट्री बॉक्स सुद्धा कव्हर करतोय। त्याच्यामुळे ही सुंदर त्यांची कॅमेरा वर्किंग सध्या तरी आपण या स्पर्धेमध्ये बघत आहोत। नवीन गोलंदाज तुषार जोशीकडे दिलाय दुसरं षटक पॉवर प्ले संपल्यानंतर। ओव्हर द विकेट नंदनने स्वतःला स्विच केलं, परंतु बॉली त्यांनी बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर
अतिरिक्त धावसंख्या मिळेल टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल कालदेरच्या. धाव बनल्या गेल्या 14. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू. 4 ओव्हरची मॅच आणि मॅच अगेन्स्ट कोण आहे टीम कालदेरच्या तर भादवड बी. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये घडेल. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला कारण संध्याकाळ होत चालली आहे. तुम्ही बघू शकता आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला सूर्य अस्ताला चाललाय. आकाशामधून पक्षी सुद्धा त्यांच्या घराकडे निवासस्थान करताना पाहायला मिळतील. आणि या दमट वातावरणामध्ये खरं तर आता मोठे स्ट्रोक जाणं थोडंसं कठीण असेल, परंतु 2 मोठे स्ट्रोक आला या इनिंग मध्ये. बॉल तयार. हो पुढचा बॉल बघितला गेला. यॉर्कर होता परंतु खोदून काढलं. फिल्डर त्याचसाठी ठेवला होता कारण नंदन पाटील नेहमी रिव्हर्स चांगला खेळतो. खोदून चेंडू काढत असतो मग तो कोणत्याही अंदाजाने स्वीप स्लॉक स्वीप खेळू शकतो. त्याचा अनुमान चांगला लावला. डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. शॉर्ट मध्ये पॉइंटला फिल्डर. एक फिल्डर शॉर्ट थर्डमॅनला फाईन लेगला पॅक केलं गेलं. त्यामध्ये डीप मध्ये लॉंग ऑन प्रॉपरली आहे आणि एक मिड विकेट स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर. धावा 15. ओव्हर द विकेट. दुसऱ्यांदा हा प्रवास. दुसऱ्यांदा हा रिव्हर्सचा खरं तर प्रयत्न केला कामेशने. पहिल्या बॉलवरती त्याला सिंगल मिळाली होती रिव्हर्सच्या माध्यमातून, परंतु आता या बॉलवरती खरं तर अजून एक सिंगल ऍड होती. टीमचे टोटल 16. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रेडिक्शन असेल की कालदेर टीम समोर भादवडच्या खेळत असताना 40-45 चा टार्गेट समोर राहावा त्यासाठी प्रयत्न सुद्धा करते. कारण सुरुवातीला 2 मोठे फटके आले होते आणि त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर तुषार जोशी थोडासा त्या धावसंख्या कंट्रोल ही करतोय. ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता. रणनीती चांगली होती. अलॉंग द कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये. फुल्लर लेन बॉल. मागे सरले. खेळण्याचा प्रयत्न जरूर फेस करावा लागला. चांगला बॉल. बॉटमॅनचा चांगला वापर. डीप मध्ये बॉल गेला. आपण बघितला त्या बॉलवरती सिंगल. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये ती म्हणजेच 18. उचलण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर बीट झाले परंतु पुन्हा एकदा त्याने बॉलला फील्ड केलं गेलं. या ओव्हरमध्ये ना आपण खूप चांगला कंट्रोल पाहिलाय कारण एक वाईट बॉल आलाय. त्यानंतर आपण धावा जर बघितला गेलं तर 3 बघा 17 धावा आहेत. रिकरेक्शन करतात आमचे स्कोरर. 17 धावा टीमच्या टोटल मध्ये आणि शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. आता सध्या तरी हे षटक ना खूपच इकॉनॉमिकल राहत आहे. इकॉनॉमिकल राहत होतं हे षटक परंतु त्याला महागडं केलं गेलं. शेवटच्या बॉलवरती कामेशच्या बॅट मधला हा षटकार पहिला. ओव्हर समाप्त दुसरा आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 23. संघ बंदरा मारुती कालधेर. षटकार आलाय असं वाटू लागलं होतं की हे षटक इकॉनॉमिकलच राहील परंतु इकॉनॉमिकल षटकाला विस्कळीत करणारा फटका कामेशच्या बॅटमधून आला. षटकार पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर करिश मात्रेवरती जो अटॅक झाला होता ना तो अटॅक त्याने कंट्रोल केला होता परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड शार्पली माइंड यूज केला. 2 फटके रिव्हर्सचे त्याने ट्राय केले परंतु त्या 2 फटक्यांवरती त्याला यशस्वीरित्या सफलता मिळाली नाही. मग त्यालाही वाटलं की जरूर आपण प्रयत्न करतोय जो फटका खेळण्याची त्या फटक्यामध्ये यश नाही तर तो फटका खेळूनही फायदा नाही. त्यामुळे सरळ बॅटने तो फटका खेळला. षटकार आला आणि आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 चा खेळ करण्यासाठी आला हरीश. त्याच्यासमोर नंदन पाटील. बॉल मध्ये इथे कदाचित विकेट मिळू शकते का. फिल्डर आहे डाऊन दी बॉल परंतु नाही मिळणार विकेट. बॉल चालाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. दमट वातावरण जरी आहे ना तरीही जी ताकद खर तर नंदन पाटील लावतो ना ती ताकद अतिशय सुंदर आहे. कारण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फिल्डर जरूर त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत होते तैनात होते तरी त्याला खर तर सलामी देणारा हा षटकार तुम्ही पाहिला आणि षटकाराने टीम 29 वर. ओव्हर द विकेटने हाही बॉल उचलला गेलाय. मिस्टामिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज हरेश वळतायत. ही मॅच खरं तर वळवण्यासाठी विकेट हवी होती परंतु ती विकेट आता मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाही. अवघड होती कॅच. पाठमोरे वळणं, बॉल टाकणं, बॉलकडे पाहणं, आपण पोचतोय की नाही पोचतोय याचा जजमेंट लावणं आणि स्पेशली पाठमोरे असताना हे खूप कठीण असतं परंतु प्रयत्नही चांगले झाले. बॉलवरती मिळाला धावा 2.
दोन्ही टीम पोहोचते 31 वरती. 4 ओव्हरची मॅच आणि सध्या तरी प्रगतीपथावरती असताना तिसरं षटक जिथे 31 धावा आलेल्या आहेत. यावेळेला अजून एक चांगला स्ट्रोक. कॅच नुकतीच ड्रॉप झाली आहे. जरूर त्याला मिळाला गेलेला जीवनदान आणि त्याचा तो फायदा उचलत असताना बॉल पुन्हा एकदा बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. या षटकाराच्या साहाय्याने 37 वरती धावफलक आता पोहोचलोय. पहा वाराच्या वेगाने या धावा बनतायत. संध्याकाळ सुरू आहे, वारा थांबलाय, परंतु धावांचा वारा, धावांचा पाऊस सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नंदन पाटील करतोय. ओव्हर द विकेट. अजून एक बॉल, परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाही. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. कॉल दिला गेला विकेट किपरने की या एंडला बॉल ची फेकी यायला हवी, तेच केलं गेलं. फिल्डरने बॉल फेकला गेला. विकेट किपर एंडला सिंगल मिळते आणि सिंगलने टीमाचा आता पोचत असताना 38 या आकड्यावरती. एका बाजूला ना नंदन पाटील तर अटॅक करतोय, परंतु कामेश पाटीलचाही अटॅक खूप सुंदर राहिला, कारण त्याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला 8 धावा पाहायला मिळाल्यात आणि तोच कामेश आता स्ट्रायकिंग एंडवर. कामेश साठी हा बॉल ऑफस्टंपवरती पाचारण केलं होतं. फिल्डर त्या ठिकाणी समोर बॉल होता. कदाचित हा बॉल सोडून दिला असता तर वाईटही मिळाला असता, परंतु त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न कामेशचा. ह्या बॉलवरती मिळालेल्या 2 धावा महत्वाच्या. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ना ॲग्रेशन तुम्हाला करेशचा पाहायलाच मिळेल, कारण करेशलाही माहिती आहे 2 ओव्हरमध्ये जास्त धावा गेल्या. 3ऱ्या ओव्हरमध्ये अटॅक झालाय, तो अटॅक थांबत नाहीये, भागीदारी ड्रॉप होत नाहीये, धावा वाढतायत. सेकंड इनिंग मध्ये त्या धावा आपल्याला बनवायचे, त्यामुळेच तो स्वतःला थोडासा अग्रेसिव्ह सध्या तरी बनवून घेतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा देत असताना फुल टॉस बॉल, त्याला दिलेली दिशा आणि बॉलची लावलेली दशा ही तुम्हाला पाहायला मिळाली. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना विदाउट लॉस आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी पार्टनरशिप म्हणजे नंदन पाटील आणि कामेश पाटील यांनी बनवलेली 44 धावांची 44 धावा पार्टनरशिप बिल्डअप केली जाते. आणि अशाच पार्टनरशिप ना खरं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला कराव्याच लागतात. तुम्ही जरूर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या शाळेतल्या पार्टनरशिप बघा. विनोद कांबळे, सचिन रमेश तेंडुलकर या पार्टनरशिप जशा मोठमोठ्या तुम्ही पाहिल्या, तशा क्रिकेटमधल्या पार्टनरशिप या खूप मॅटर करत असतात. आणि क्रिकेट खेळत असताना ना आपण जेव्हा ॲज अ ओपनर जातो ना, तेव्हा समोरच्या गोलंदाजाची दशा करणं ही खरं तर तुमच्या बॅटिंगच्या गुणवत्तेमध्ये असते. आणि गुणवान खेळाडू आहे, त्याचा स्वभाव, त्याचा स्वाभाविक खेळ, नंदन पाटीलला मिळालेली ती सफलता, काल्लेर गावातून रिंका किंग म्हटली गेलेली ती, दिली गेलेली ती उपमा आणि नंदन पाटीलच्या नावाने ओळखला जाणारा हा बंद्र्या मारुती काल्लेर संघ आहे. त्याच्यामुळे नंदन पाटीलला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बरचसा ना बघितला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण आजच्या दिवसामध्ये 32 धावसंख्येचा ही पाठला बघितलाय, परंतु या मॅच मध्ये सध्या तरी अजूनही 6 बॉल उर्वरित आहेत फर्स्ट इनिंग मधले आणि धावा सध्या तरी 44 आहेत. शेवटच्या षटकासाठी प्रशांतचा बॉल शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर, बॉलला अडवला गेलाय. 44 धावसंख्येचं जे धावफलक होतं ते आता जाईल 45 वरती. 45 धावसंख्या इथनं होत असताना जर 5 बॉलचा खेळ इथनं शिल्लक आहे. वातावरणामध्ये ना आता बदल होत चाललाय, स्कोर कार्ड मध्ये बदल होत चाललाय. ही पार्टनरशिप जर ड्रॉप झाली ना तर कदाचित ज्या धावसंख्या वाढतात ना त्या धावसंख्येला कुठेतरी अंकुश मिळेल. कामेशसाठी हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर ठेवला त्या ठिकाणी. डीप मध्ये पॉइंटला दुसरी धाव घ्यायची आहे आणि स्ट्रायकिंग वरती फेकी चुकीच्या एंडला केली. नॉन स्ट्रायकिंग वरती डिरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. चर्चा चालू होती की भागीदारी ड्रॉप व्हायला हवी आणि स्पेशली आता बाद कोण झालाय तर नंदन पाटील, जो मैदानाच्या आतमध्ये बरसला होता. विकेट पहिली मैदानाच्या बाहेर पडत असताना बाद नंदन. या रिस्की धावेची काय गरज होती का ही प्रश्न पडलाय, कारण पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे बिल्डअप होत होती. पार्टनरशिपला खिंडार पाडण्याचं काम एका चुकीमुळे झालं, परंतु हरकत नाहीये. 30 धावसंख्येची वादळ केली ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने नक्कीच त्यांनी 30 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेला. चला नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लवकर जा. कुणाल तरे मैदानाच्या आतमध्ये, धावा मैदानाच्या आतमध्ये बनतायत, त्या बनवतायत कामेश आणि नंदन पाटील,
परंतु बनवण्यामागे ज्याचं मोठं योगदान राहिलं नंदनचं, तो मैदानाच्या आता बाहेर गेलाय. कामेशकडे स्ट्राईक आहे, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे टीम बंद्रा मारुती काढले, कारण तो मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुणाल प्रशांत होतोय तयार, तो म्हणजेच कामेशसाठी शेवटची मॅच. दमट थोडंसं वातावरण आता होत चाललंय, कारण संध्याकाळी आपण नेहमी या भागामध्ये थंडी जास्त बघत असतो. राऊंड द विकेट पडल्यानंतर स्विंग करत असताना बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि अंपायर सांगत असताना की इट्स डॉट बॉल. हे प्रत्येक डॉट बॉल ना आता जो स्ट्रक्चर धावसंख्येचा वाढलाय ना तो स्ट्रक्चर कमी करतील, कारण धावसंख्या वाढत चालल्यात, त्याला अंकुश लावण्यासाठी हा डॉट बॉल महत्वाचा होता. राऊंड द विकेट कामेशसाठी हा बॉल, ही विकेट आली तर ही बॉल डॉट येईल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. तेच घडलं, लॉंगॉनला पकडली कॅच, कामेश बाद. ज्या चुका आपण 3 ओव्हर मध्ये खरं तर घडताना बघितल्या नाही ना टीम बंद्रा मारुती काल्लेरच्या माध्यमातून, त्या खरं तर आपण आता या शेवटच्या ओव्हर मध्ये घडताना पाहायला मिळतात. तर 2 विकेट गेल्यात, धावपलकावरती धावा 46. आता प्रणय पाटील गेल्या मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द स्टंप त्याच्यासाठी चकित करणारा बॉल, परंतु गोलंदाज चकित झाले, पडल्यानंतर जास्त बाहेर निघणारा बॉल. आता 46 वरचं धावफलक 47 वरती जाईल. या ओव्हर मध्ये बॉल आतापर्यंत समाप्त झालेले आहेत ते म्हणजेच 4. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, परंतु त्यामध्ये सफलता नाहीये. 3 ओव्हर मध्ये परिस्थिती ना खूप बिकट होती, परंतु त्या परिस्थितीला अंडर कंट्रोल आणली, कारण 3ऱ्या ओव्हर मध्ये ज्या धावसंख्या गेल्या 21, त्या धावसंख्या कुठेतरी आता या षटकामध्ये कमी होतात. प्रशांतच्या ओव्हर मध्ये प्रशांतचा शेवटचा बॉल आही चांगला राहिला आणि अशा प्रकारे सुंदर इकॉनॉमिकल षटक राहिलं, ज्याच्यामध्ये विकेट आले 2 महत्वाचे, ते म्हणजेच कामेश आणि नंदन पाटीलचे. अशा प्रकारे फर्स्ट इनिंग इज ओव्हर. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनल्या गेल्या 47 आणि 48 धावसंख्येचं टार्गेट भातवड बी संघासमोर. सध्या तरी नक्कीच तुम्हाला हा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी अनुभवायला मिळतोय, त्याचं पूर्णपणे श्रेय ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षक बघत आहेत, त्यांचं SK एंटरटेनमेंटला जाईल. कारण हे सुंदर दृश्य पहा, जशी सुंदर सकाळ होते तशी सुंदर संध्याकाळ सुद्धा. एक नवीन ऊर्जा दुसऱ्या दिवसामध्ये आपण आणतो. एक नवीन दिवसाची सुरुवात कशा प्रकारे करावी ते सूर्याला विचारा, कारण तळपणारा सूर्य सकाळी ज्याप्रमाणे थंड उगवतो ना, तसा रात्री मावळताना सुद्धा थंड आणि दुपारी खरं तर आग ओकवत असतो. सांगण्याचं तात्पर्य एकच की तुमच्या स्वभावामध्ये थंडपणा पाहिजे, कारण तुम्ही जेव्हा खरं तर थंड ऋतीने आपण एकमेकांच्या समोर एकमेकांचा स्वभाव ओळखतो, तेव्हा माणुसकीचे नाते हे अतूट आपल्यामध्ये होत जातात. आणि खरं तर चमकायचं असेल तर त्या सूर्यासारखं चमका, ज्याच्याकडे बघताच सगळ्यांच्या नजरा खाली येतात. सन्मान्य रमेश सर, रवी सर, ज्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण खरं तर या स्पर्धेला लाभवलं गेलं आणि त्यांच्या समवेत आपण बघत आहात विशू वखारे, विलास भोईर हेही या ठिकाणी मंचावरती आहेत. त्यांच्या समवेत दिनेशजी भोईर साहेब हे सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. या सगळ्या तमाम प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. सध्या तरी व्यासपीठ कव्वर केलं जात आहे आणि या व्यासपीठावरती बसणारे सगळे जे मान्यवर आहेत ते आमच्या हृदयामध्ये आहेत. आणि सध्या तरी हे हृदयामध्ये असलेले मान्यवर आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर सन्मान या ठिकाणी आपण काहीशी करणार आहोत. मंचावरती उपस्थित असलेले आपले पाहुणे रवीश सर यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी मंचावरती करत आहोत, त्याचा स्वीकार तुम्ही करा. कारण
ज्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध झालं. डीडी ग्राउंडचे मालक रवी सर यांचा सन्मान आपण जोरदार टाळ्याने करणार आहोत, कारण हे जर क्रीडांगण नसतं तर एवढी चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायलाच मिळाली नसती. सो तुमचं आम्ही खरं तर मनापासून सर धन्यवाद करत आहोत की खेळाडूंच्या खरं तर क्रिकेट खेळासाठी तुम्ही ह्या स्पर्धेला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. आम्ही पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय. 48 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मनी बालगुन क्रिकेटचे अस्त्र अर्थातच बॅट हातामध्ये घेऊन दोन सलामीवीर धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. करेश म्हात्रे आणि तुषार जोशी. 48 धावा पूर्ण करायचे आहेत. संध्याकाळ आहे. ह्या मॅच मधून विन झाल्यानंतर जरूर जय श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघासोबत कधी फाईट होईल त्या गोष्टीचा आता विचार नसेल, परंतु हा विचार जरूर असेल की आपण समोर आता बॅटिंग करू, 48 धावा बनवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला विचार करतील बंद्रा मारुती काल्लेर की आपल्याला 4 ओव्हर मध्ये या धावा डिफेंड करायच्या आहेत. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला संघर्ष राहिला. याही मॅच मध्ये तुम्हाला असाच संघर्ष पाहायला मिळेल, कारण भिवंडी विभागात मधल्या दोन महासत्ता एकमेकाच्या विरोधात, दोन लेजंड खेळाडू एकमेकाच्या आता विरोधामध्ये येताना पाहायला मिळतील. शरद पाटील झाला तयार, ते म्हणजे फलंदाज करेश म्हात्रेसाठी. पहिलाच बॉल, त्याचा अंदाज, शफल होऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा, स्लॉक स्वीप, पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप या सगळ्या फटक्यामध्ये महारत हासिल असलेला करेश म्हात्रे आणि त्याच्या समोर हा डॉट बॉल फेकला जातोय शरद पाटील. सुरुवात चांगली झाली आहे. एकंदरीत सुरुवात चांगलीच झाली होती. बंद्रा मारुती काल्लेर टीमची चौकार आला होता. पुन्हा एकदा शफल झाले आणि कडा आहे का याचा प्रश्न पडलाय. विकेट कीपरने अपील जरूर केली गेली आहे, परंतु अंपायर कोणत्या प्रकारचा इशारा देत नाहीये. म्हणजेच नंदन पाटीलची जी अपील होती ती अपील फेटाळली जाते. या अपीलला आता होतानाच तुम्हाला पाहायला मिळतील, कारण निर्णायक मॅच आहे. निर्णायक मॅच मध्ये तुम्ही अशा गोष्टी होताना बघत असाल, परंतु बॉल चांगला होता खाली राहिला पडल्यानंतर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. आता लेंथ थोडीशी पुढे होती, एक सिंगल बनवायची आहे, निघाला 2-2 बॅट्समन. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न होता, परंतु प्रयत्न तो थोडासा उगा गेला. प्रयत्न चांगले होते. माहिती आहे करेश म्हात्रेला सुद्धा की या मॅच मध्ये आपल्यापासून खूप अशा अपेक्षा आहेत. आपण या टीमचे सर्वोत्कृष्ट खेळाडू, आपल्यापासून काम जर कमजोर झाला, आपल्याकडनं खेळ कमजोर झाला तर येणाऱ्या बॅटिंग ऑर्डर वरती प्रेशर आपण वाढवून जाऊ. त्याच अनुमानाने त्यांनी एक सिंगल प्राप्त केली आणि आता स्ट्राईक दिली आहे, ती म्हणजे तुषारला. तुषार स्ट्राईक वरती बॉल आहे मध्ये फाईनले काय त्या ठिकाणी, परंतु ते बीट झाल्यानंतर बॉल मागे चाललाय. इथे मिळेल सिंगल, इथे सिंगल मिळते आणि या सिंगलने बघितलं तर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतात 2. मॅच मध्ये ना आता या पहिल्या ओव्हर मध्ये ही जी सध्या तरी कमबॅक करण्याची सध्या तरी गरज आहे ना, ती कमबॅक करण्याची गरज भागवली आहे, ती म्हणजेच गोलंदाज शरदने. कारण आतापर्यंत बॉल फेकले गेले 4 आणि 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. ओव्हर द विकेट करेश म्हात्रेसाठी हा बॉल कडा आहे की नाही आता ही प्रश्न, परंतु अंपायर कोणत्याही प्रकारची सहमती देत नाहीयेत, म्हणजेच बॅट्समन सेफ आहे. 2 वेळा ना करेश म्हात्रेसाठी अपील झाली आहे, कारण 2 वेळा असा बॉल पिच झाला जिथे करेश म्हात्रे बीट झाले. कदाचित बॅट पासून बॉल किंचित लांब राहिला असेल, असं वाटलं की कडा आहे. नंदन पाटीलला अपील लगेच केली, परंतु करेश म्हात्रे या ठिकाणी बचावले जातात. शेवटचा बॉल तोही कोलवट टापायचा. अगदी उपयुक्त षटक, फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च झाला. 3 डॉट बॉल आणि कोणासमोर डॉट बॉल काढले गेल्यात तर करेश म्हात्रे समोर थांबवले गेले. त्याला चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना 48चा खरं तर बचाव करायचा आहे. 3 धावा म्हणजेच येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 45 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. सध्या तरी मुख्य व्यासपीठ तुम्ही बघत आहात, हे आमच्या हृदयामध्ये जागा करून राहणारे खरं तर मान्यवर, ज्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध झालं. दादांचं मोठं मन, कोणत्याही प्रकारची ईर्ष्या न बाळगता दादांनी लगेचच सांगितलं की हे क्रीडांगण 5 दिवसासाठी खरं तर तुम्ही स्पर्धेसाठी वापरा, काही हरकत नाहीये. आपल्या माध्यमातून क्रिकेटचा खेळ या क्रीडांगणावरती लेदर आपण भरपूर वेळा बघतो, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि निंबवली गावामध्ये असलेला क्रिकेटचा खेळ हा अजूनही या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे जावा, म्हणून दादांचं मोठं मन आणि दादांनी हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध करून दिलं. तुमचंही मनापासून आभार.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फक्त 3 अजून बनवायचे. या मॅच मध्ये 45-48 टार्गेट असताना आता रोशन मात्रेला दाखल केलं गेलंय, ते म्हणजे ओव्हर नंबर 2 मध्ये. आता ना इथनं कठीणाई वाढल्यात, कारण येणाऱ्या बॅट्समन वरती आता प्रेशर पडेल. मुख्य फलंदाज करेश मात्रे त्याच्याकडनं पहिल्या ओव्हर मध्ये कामगिरी चांगली झालेली नाहीये. राऊंड द विकेटने उचलण्याचा प्रयत्न. या मॅचची प्राइज विकेट. कॅच हातामध्ये पडली जरूर होती, परंतु कॅच निसटली गेली. या बॉलवरती 2 धावा मिळतात. 43 अजूनही बनवायचे आहेत. 48 लक्ष्य धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 5 धावा. परंतु ज्या ओव्हर मध्ये धावा बनायला हव्या होत्या ना, त्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त प्रेशर टाकलाय. ही कॅच पहा, ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून ॲक्युरेटली पोहोचला होता, परंतु ती कॅच ड्रॉप झाली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. करेश मात्रे ना आज खरं तर थोडासा स्ट्रगलच करतोय, कारण सुरुवातीपासून आपण बघितला. पहिला फटका शफल होऊन क्रॉस बॅटेड खेळण्याचा तोही उगला. दुसऱ्या बॉलवरती ही शफल होऊन क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा तोही प्रयत्न त्याचा असफल झाला. पण लागोपाठचे 2 डॉट बॉल जिथपासून झेलल्यात ना, तेव्हापासून हा खेळाडू स्ट्रगल करतोय. एवढ्याला बॉल हवेमध्ये आहे. विकेट मिळू शकते का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु मिळू शकत नाही. अगदी बॅटच्या रिदम मध्ये हा बॉलला खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. तुम्ही खूप काळ ना करेश मात्रेला जखडून ठेवू शकत नाही. तो असा खेळाडू आहे, 2 पावले मागे जातो तेव्हा वाघ खरं तर मागे जात नाही, तो शिकाराचा शोधात असतो. तसाच करेश मात्रे 2 पावले मागे जातो, म्हणजे तो घाबरत नाही, तर तो शिकाराच्या शोधात असतो. आता ही ताकदीचा वापर. ती चर्चा सुरू होती की वाघासारखा खेळाडू आहे, लढणंही जाणतो, भिडणंही जाणतो, आणि तेच केले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर करेश मात्रेचा प्रहार, ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. लेफ्टम सीमर्स अगेन्स्ट हा मोठा तडाखा आलाय. 2 फटके सध्या तरी मैदानाच्या बाहेर गेलाय. सिच्युएशन आता अंडर कंट्रोल केली आहे, ती म्हणजे करेश मात्रेने. तिसरा येईल का? बॉल मध्ये फिल्डर जज करतोय चेंडूला, आणि कदाचित हा आलाय तिसरा. लागोपाठचा शांत बसणारा करेश आता संत राहिला नाही, तर अटॅकिंग करण्याच्या मूड मध्ये आलाय, आणि त्याच्या बॅट मधला लागोपाठचा तिसरा 6. थँक्यू. 3 मोठे फटके आले. विजलो जरी मी आज, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, आणि शांत बसायला मी करेश मात्रे आहे, काही संत नाही. ते सांगत असताना 3 मोठे षटकार आले, आणि त्याने धावसंख्या फ्लाय होते 23 वर. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, परफेक्टली गॅप शोधू शकला नाही. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरीचा कॉल केला गेला, शाकिन वरती फेकी. करेश मात्र डेंजर एंडला, परंतु दुसऱ्या बाजूला पोचला गेलाय, तो म्हणजे नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज तुषार जोशी. अशा प्रकारे 2 ओव्हर संपले. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3, आणि या ओव्हर मध्ये तब्बल तुम्ही धावा बघितल्या गेल्या तर तब्बल 22 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. अशा प्रकारे षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25, म्हणजे येणारे बॉल 12, आणि 12 बॉल मध्ये करायच्या धावा 23. सध्या तरी हे सुंदर दृश्य तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती SK एंटरटेनमेंट वाहिनी ज्याने ओपन केली असेल, त्याला असं वाटत नसेल की ही भिवंडी नगरी आहे. त्याला असं वाटत असेल की आपण काश्मीरला आहोत की काय, कारण काश्मीरला अशाच प्रकारे झाडं असतात. त्यांच्या झाडांच्या मागे जेव्हा सूर्य जातो ना, तेव्हा अशाच प्रकारे दृश्य असतात. आणि खरं तर कौतुक करेन ज्या कॅमेरामॅनने हे दृश्य कव्हर केलंय. निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी ना अनेक साऱ्या गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपल्याला निसर्गाची अनुभूती देत असतात. आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्राजक्तांच्या फुलांचा वास घ्या, तुम्हाला असं वाटेल की आजचा दिवस प्रफुल्लित होईल, मन तुमचा प्रसन्न होईल. तुम्ही एखाद्या मधामध्ये खरं तर बोट टाका आणि तो चाका, तुम्हाला असं वाटेल की निसर्गाने या दिलेल्या देण आहेत ना, त्या निसर्गाने दिलेल्या देण आपल्याला त्याच्या फायद्यानुसार आपण त्यांना खरं तर आपल्या आयुष्यामध्ये रुजू करत असतो. सध्या तरी या आठवणी रुजू करा SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. परंतु आठवूया ही मॅच जिथे 48 चेस होती, आणि 48 चेस मध्ये आतापर्यंत बनले गेले 25 म्हणजे 12 मध्ये अजूनही 23 बनवायचे आहेत. बॉलर दिलीप मैदानाच्या आतमध्ये. अनुभव प्रचंड, भरपूर वर्ष हाही खेळाडू क्रिकेट खेळला. बंद्रा मारुती काल्ले टीमच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू पासून आपण
भरपूर गोष्टींची जाणीव केलेली आहे आणि त्यातलाच खरं तर क्रिकेटमध्ये परिपक्वता असलेला हा खेळाडू म्हणजेच दिलीप पाटील. अनेक वर्षे त्याने क्रिकेटला दिलेली आहेत. अनेक खेळाडूंना खरं तर त्याने या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटच्या विद्यापीठातून अनेक सारे विद्यार्थी घडवलेले आहेत. परंतु आता त्याच्या स्वतःवरती जिम्मेदारी आलेली आहे की या धावसंख्या रोखायच्या आहेत. ओव्हर द विकेटने बॉल चांगला होता, खुलवट टप्प्याचा बॉल, डीप मध्ये लंगोलला प्रोटेक्शन, बॉल स्ट्रायकिंग वरती फेकी केली गेली आहे आणि या सिच्युएशनला करेश मात्रेचं बाद होणं म्हटलं गेलं तर सगळ्यात धोका आहे. त्याच्यामुळे थांबला गेला करेश मात्रे. इथनं विकेट सॅक्रिफाईस केली गेली तुषारची, म्हणजेच मैदानाच्या बाहेर तुषार. मैदानाच्या बाहेर तुषार का गेलाय त्याचं एकमेव कारण ते म्हणजेच अनुभव. आणि ही चर्चा आपण करतोय की दिलीप पाटील एक असा गोलंदाज आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या या पटलावरती त्याच्या विद्यापीठातून अनेक सारे नक्कीच विद्यार्थी शिकले. त्याने अनेक साऱ्या खेळाडूंना ते प्रशिक्षण सुद्धा दिलं असावं. कारण जे त्यांच्या अनुभवाने सांगतात ना ते की क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला फक्त अटॅक नाही तर तुम्हाला शांत दिमागाने सुद्धा क्रिकेट खेळावा लागतो. आणि तेच केलं. खोलवट टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकला गेला. खोलवट टप्प्याचा बॉल टाकत असताना प्रवृत्त केलं 2 धावा घेण्यासाठी, परंतु तिथे तुषार जोशी बाद झाले. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर तरे. या खेळाडूला तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलताना बघितलंय. मोठे फटके स्ट्रोक खेळतो. अडचणीमध्ये होता संघ तेव्हा 2 षटकाराने धावफलक त्याने वाढवलं होतं. तो सागर तरे आता मैदानाच्या आतमध्ये ऑन अ स्ट्राईक असेल. त्याच्या समोर दिलीप पाटील. हो, फुल टॉस बॉल आलाय आणि सेट होण्याची गरज नाहीये कारण फुल टॉस बॉल त्याच्यावरती फुल टोल वसूल. सागरचा प्रहार षटकार. थँक्यू. सिच्युएशन हँडल करणारा षटकार. आता 15ची गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू उर्वरित असताना धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत 33-48 बनवायचे होते आणि फक्त आता 15 धावा 9 चेंडू मध्ये बनवायचे. एखादा डॉट बॉल हवाय दिलीपला. यावेळेला बॉल चांगला होता, गती चांगली होती. बॉलवरती एक्स्ट्रा फेस यूज केला गेला दिलीप पाटीलनं. तोही बॉल हा फॉली होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु अनसफल ठरले. या बॉलवरती मिळते सिंगल. अजूनही बनवायचे 14 बॉल शिल्लक. 8-48 लक्ष्य. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे आणि या ओव्हर मधले अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती एखादी विकेट, एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पुनरागमन करून देईल टीम बंद्र्यामारुती काल्हेरला. तर एखादा मोठा फटका आला ना तर पूर्णपणे मॅचचे सूत्र हे उघडणीस आणेल ते म्हणजेच टीम भादवडवी. शफल झाले. क्रॉस बॅटर स्ट्रोक. अंदाज आहे करेश मात्रेचा आणि तुषारची विकेट का सॅक्रिफाईस केली हे सांगत असताना ब्रँड स्ट्रोक करेश मात्रे. षटकार. थँक्यू. करेश मात्रेचा पॅटर्न स्ट्रोक आहे. नेहमी तुम्ही त्याला पहा, तो कधीच पहिला बॉल फेस करत असताना सरळ बॅटने खेळत नसतो. पहिला खरं तर हात त्याचा प्रयत्न असतो की फॉलिंग स्वीप, पॅडल स्वीप, स्लॉक स्वीप आणि स्वीपने तो प्रत्येक बॉलची सुरुवात करत असतो. आणि सध्या तरी दिलीप वरती अटॅक केला गेलाय तो म्हणजेच करेश मात्रेने त्याच्या बॅटमध्ये षटकार आलाय. 7 मध्ये आता 8 बनवायचे. हा शेवटचा बॉल ना अतिशय महत्वाचा जो दिलीप पाटील साठी आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु आता चांगला बॉल. हा बॉल डॉट आलाय आणि अशा प्रकारे ओव्हर संपला. तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा बनल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. ते म्हणजेच बादवड बीच्या खात्यामध्ये धावा 40-48 लक्ष्य होतं. म्हणजेच आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 8 धावा बनवायचे आहेत. सध्या तरी तुम्ही दिलीप पाटीलला पहा, त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळी नाराजी. कारण जर षटकार गेला नसता तर कदाचित हे समीकरण वेगळं असतं. पारड जड होतं, ते पारड आता कुठेतरी खाली आलंय. आपली परिस्थिती थोडीशी विपरीत झाली आहे परंतु विपरीत परिस्थितीला आता सुधारण्यासाठी कोणत्या बॉलरचा वापर केला गेलाय तो आता आपल्याला पाहावं लागेल. 4थ्या ओव्हर मध्ये आलाय भाविककडे 8 धावा डिफेंड करण्यासाठी 6 बॉल दिलेले आहेत. त्या अनुमानाने आता सध्या तरी ना करेश मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. तर भावेशला एक संधी खूप चांगली आहे की डॉट बॉल टाकावे, विकेट घ्याव्यात. जास्तीत जास्त करेश मात्र स्ट्रायकिंग वरती येणार नाही याचाही विचार करावा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. नंदन पाटील आपल्या पद्धतीने फिल्डिंग पोझिशन सजवतोय कारण त्याला माहिती आहे की या मॅच मध्ये एक धाव खूप महत्वाची आहे आणि सध्या तरी तो तेच मैदानाच्या आतमध्ये करतोय.
थोडीशी वाढेल धडधड जेव्हा डॉट बॉल आणि ज्या वेळेला एखादी विकेट येईल ना तेव्हा खरं तर या मॅच मध्ये हलवार पद्धतीने इंटर करेल संघ बंद्रा मारुती काल्हेर. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने आणि मॅचचं सूत्र आहे ते खुळ करत असताना 8 ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती षटकार म्हणजे येणारे बॉल 5 गरज 2 ची. लेदर विकेट आहे त्या अनुमान लावायला हवा होता की लेदर विकेट वरती एक्स्ट्रा बाउन्सर जास्त मिळत नसतो. भिवंडी विभागामध्ये अनेक वेळा तुम्ही सिमेंट विकेट वरती अनेक साऱ्या स्पर्धा बघितल्यात आणि स्पेशली भिवंडी विभागामध्ये असे खूप कमी आयोजन आहेत जिथे तुम्हाला मातीची विकेट पाहायला मिळते. परंतु ही जरूर आपल्याला लेदर विकेट आहे. कंपॅरिझन आपण सिमेंट विकेटशी करू शकतो कारण तेवढाच बाउन्सर कधी कधी मिळत असतो. त्या अनुमानाने शॉर्ट बॉल टाकला, शॉर्ट बॉलला पुल केलं, जिथे आला षटकार. 8 हव्या होत्या 6 बॉल मध्ये. आता समीकरण पूर्णपणे बदलतंय. आता इथनं 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत, 5 बॉल मध्ये माफ करा, फक्त बनवायच्या धावा 2. 5 बॉल 2 चं समीकरण 48 ची चेस. मैदानाच्या बाहेर फक्त एकच गडी गेला. नुकताच षटकार आलाय सागर तरेच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये त्याने 2 षटकार दाखवले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याच्या बॅट मधून 2 षटकार आहेत. मॅचला फिनिशिंग टच या ठिकाणी देण्याचं काम सागर तरेच्या बॅट मधला निघालेला हा फटका. 4 चेंडू ठेवत असताना 48 धावसंख्या बनवल्या गेल्या. द वॉल ऑफ भादवड आणि त्याच्या समोर येत असताना सागर तरेने आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच भादवड बी ने हाडला टीम बंद्रा मारुती काल्हेर. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे नक्कीच आपण वळणार आहोत. ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट होती. या इम्पॉर्टंट असलेल्या मॅच मध्ये 48 लक्ष्य 4 चेंडू ठेवत असताना बनवल्या त्या धावसंख्या भादवड बी ने आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याला नेहमी भादवड टीमच्या माध्यमातून द वॉल ऑफ भादवड ही पदवी दिली गेली आहे आणि भिवंडी